शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,000। मित्रांनो, आजचा दिवस खरोखरच काहीतरी वेगळा ठरणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात अचानक मोठा पैसा जमा होतोय का, की ही फक्त एक अफवा आहे? किती शेतकऱ्यांना थेट 14,000 रुपयाची मदत मिळणार आहे? कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पैशाचा पाऊस पडणार आहे? तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही याचा निर्णय कुठे झाला? चला तर मग अगदी जवळून पाहू आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ। तर मित्रांनो, आजचं सकाळचं वातावरण काही वेगळं होतं। राज्यातल्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर अक्षरशः आनंद ओसंडून वाहताना दिसला। कारणही तसंच भारी। अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पैशांचा पाऊस आज त्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात झाली। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 12,000 रुपयांची मदत आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणं सुरू झालं आहे। म्हणजे सकाळपासून मोबाईलवर एकच मेसेज, अमाऊंट क्रेडिटेड। कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही एक अफवा नाही। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेसाठी तब्बल 3,700 कोटी रुपयांची मंजुरी कालच दिली। आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीसाठी सरकारने 11,000 कोटी रुपये राखून ठेवले होते। आता त्या रकमेतून हप्ते प्रत्यक्षात खात्यावर येऊ लागलेत। आता तुम्ही म्हणाल, एवढं अचानक सगळं कसं? यामागचं गणित खूप सोपं आहे। बघा, उद्या 3 डिसेंबरला मतदान आणि सरकारला चांगलं समजलं आहे की शेतकऱ्यांच्या नाराजीनं त्यांचा गेम पलटी होऊ शकतो। म्हणून मंत्रालयामध्ये गेले 2 दिवस धावपळ सुरू होती आणि एक नाही तर 2 आदेश काढून थेट अर्थ विभागाला पेमेंटसाठी हिरवा कंदील दाखवला गेला। आज सकाळी बँकांच्या दारात कुलूप उघडलं आणि लगेच DBT सिस्टीमवरून पैसा ट्रान्सफर करणं सुरू झालं। म्हणजे कल्पना करा, मुख्यमंत्री साहेबांनी बटन दाबलं आणि थेट पैशांचा प्रवाह 15 जिल्हे आणि 150 तालुक्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली। बँकांना स्पष्ट आदेश दिले गेले, कसलीही कारणं नकोत, आजचं काम आजच पूर्ण करा, शेतकऱ्यांचे पैसे अडवायचे नाहीत। म्हणूनच मित्रांनो, आजचा मंगळवार शेतकऱ्यांसाठी गोड ठरला। फोनवर मेसेज येत आहेत, बँक खात्यात रकमेचा आवाज येतोय आणि चेहऱ्यावर समाधान दिसतंय। इतकी वर्ष अशा तुफानी वेगाने सरकारी मदत पोहोचताना आपण पाहिली होती का? तर शेतकरी बांधवांनो, आजची परिस्थिती अगदीच वेगळी आहे। सरकारने थेट बँकांना सांगितले, शेतकऱ्यांचे पैसे खात्यात टाकल्याशिवाय बँकांचे दरवाजे बंद करायचे नाहीत। हे शब्द जसेच्या तसे पाळा, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला आहे। म्हणजे बँकांना स्पष्ट संदेश देण्यात आला, आज जर कोणत्या शेतकऱ्याचा हक्काचा पैसा अडला तर त्यांची खैर नाही। अतिवृष्टीमुळे ज्यांचं पीक पाण्याखाली गेलं, ज्यांचं नुकसान मोजमापात येत नव्हतं, अशा शेतकऱ्यांसाठी तर आजचा दिवस सोन्याहून पिवळा ठरला। कारण काय, तर 12,000 रुपयांची मदत आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये आज 2 डिसेंबर मंगळवारी रोजी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली। आता विचार करा, एका दिवसात 14,000 रुपयांचा पाऊस, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं। आता मुद्दा असा, हे पैसे कुठे कुठे दिले जाणार आहेत? तर सरकारने जाहीर केलेल्या GR मध्ये अगदी स्पष्ट सांगितलं, 15 जिल्ह्यांमधील तब्बल 150 तालुक्यांना पहिल्या टप्प्यात निधी वितरित केला जाईल। विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा ढगफुटीच्या पावसासारखा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ओतला जातोय। यामागची तयारी काही छोटी नाही। नमो शेतकरी योजनेसाठी 3,700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या पंचनाम्यावर आधारित मदत म्हणून 1,000 कोटी रुपये अर्थ विभागातून उचलले गेले। म्हणजे आकडे फक्त कागदावर नाहीत, पैसे थेट बँकांच्या सिस्टीममध्ये वर्गसुद्धा करण्यात आले। आता बघा, जळगावसारख्या काही भागांमध्ये तर सकाळी बँक उघडताच व्यवहार सुरू झाले। काहींना दुपारी पैशांचा मेसेज आला, काहींच्या खात्यात संध्याकाळी रक्कम जमा झाली, तर काही असे नशीबवान आहेत त्यांना रात्री 10 वाजेपर्यंत सुद्धा पैसा येऊ शकतो। म्हणजे आजच्या दिवशी तुमचा फोन कोणत्याही वेळी अमाऊंट क्रेडिटेड म्हणू शकतो। तर शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री साहेबांनी जबरदस्त विधान केलं। ते म्हणाले, आजचा दिवस संपेपर्यंत एकही शेतकरी पैशाविना राहणार नाही। म्हणजे कल्पना करा, ज्यांनी महिन्यांपासून मदतीची वाट बघितली त्यांच्यासाठी आजचा दिवस अक्षरशः सणासारखा ठरला। आता तुम्ही विचाराल, एवढी घाई कशाची? तर यामागे अतिशय सरळ कारण आहे। आज 2 डिसेंबरला मतदान आहे आणि मतदानाच्या आधी शेतकऱ्यांची नाराजी सरकारला चांगली समजली आहे। त्यामुळे सरकारने आज दोन्ही योजना, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 12,000 रुपये
असे एकत्रितपणे 14,000 रुपये थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. आणि हो, पैसा येणं हे फक्त काही बोलणं नाही, खात्यांमध्ये मेसेजसुद्धा यायला लागलेत. पत्रकारांनी आज मुख्यमंत्री साहेबांना सरळ प्रश्न विचारला. साहेब, शेतकऱ्यांची नाराजी वाढती आहे. नमोचा 8वा हप्ता का अडकला? अतिवृष्टीचे 12,000 रुपये अजूनही का येत नाहीत? यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं, आम्ही वचन दिलं होतं ना, आज म्हणजे 2 डिसेंबरला एकाही शेतकऱ्याचं खातं रिकामं ठेवणार नाही. प्रत्येकाला भेटणार 12,000 रुपये आणि तेही थेट DBTच्या माध्यमातून. त्यांनी पुढे सांगितलं की सरकारने निवडलेल्या 150 तालुक्यांमध्ये आजच्याच दिवशी पैशांचं वितरण पूर्ण होणार आहे. म्हणजे कोणाचा मंगळवार गोड होणार, कोणाची लॉटरी लागणार हे आज मोबाईलवर येणाऱ्या एका मेसेजने ठरणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजची माहिती एकदम धडाकेबाज आहे, कारण तुम्ही जे ऐकणार आहात ते थेट सरकारच्या बैठकीत ठरलेलं आहे. तुम्हाला माहीत आहेच 2 डिसेंबरला म्हणजे आज निवडणूक होणार आहे आणि याच मतदानाच्या आधी शेतकऱ्यांच्या हातात मदतीचे पैसे पोहोचले नाहीत तर ग्रामीण भागातील मतदार एकदम नाराज होऊन जाईल. हे लक्षात घेऊन सरकारने मोठा निर्णय घेतला. 2 डिसेंबरलाच हप्ते देण्याचा निर्णय एकदम फायनल झाला. थेट मुख्यमंत्री स्तरावर हा मुद्दा ठरला असून पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील तब्बल 150 तालुके निवडले गेले. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. जर या 150 तालुक्यांमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर समजा तुमचं नशीब उजळलं, कारण तुम्हाला नमो योजनेतून 2,000 रुपये आणि अतिवृष्टीतून 12,000 रुपये मिळून थेट 14,000 रुपयांची मदत भेटणार आहे. आतापर्यंत अनेक वेळा पैसे येणार, लवकर येतील असं सांगितलं गेलं, पण आज प्रकरण वेगळं आहे. सरकारने पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलं, GR निघाल्यानंतरच पैसे खात्यावर येतात आणि यासाठी यावेळी स्वतंत्र 2 GR काढण्यात आले. एक GR नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी, दुसरा GR सप्टेंबरमधील अतिवृष्टीतील नुकसानीसाठी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथे एक गोंधळ शेतकऱ्यांच्या मनात पसरला होता. ही मदत प्रत्येकाला मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं, नमो योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळेल, पण अतिवृष्टीचा 12,000 रुपयांचा हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांनाच भेटणार आहे ज्यांची नावे पात्रतेच्या यादीत आहेत. म्हणजे काय, तर सर्वांना 14,000 रुपये भेटणार नाही, पण ज्यांची नावे 150 तालुक्यांमध्ये आहेत त्यांना आजचा दिवस एकदम सोन्याचा दिवस ठरला. आज सकाळपासूनच अनेक भागातील शेतकरी उत्साहाने फोन करतायत, आत्ताच पैसे आले, बँकेच्या खात्यावर थेट 12,000 रुपये जमा झाले, अशी माहिती मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. काहींनी तर नमोचे 2,000 आणि अतिवृष्टीचे 12,000 रुपये मिळाल्याचं सुद्धा सांगितलं. आज दुपारी 2 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, शेवटच्या टप्प्यात रात्री 10 वाजेपर्यंत सर्व पैसे ट्रान्सफर होतील असं सांगण्यात आलं आहे. आता पुढचं काम तुमचं. तुमच्या तालुक्याचं नाव त्या 150 तालुक्यांमध्ये आहे का नाही हे तपासायला तुम्ही विसरू नका, कारण आजचा दिवस तुमच्या घरात आनंद घेऊन येऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आजचा माहोल अगदी तुफान आहे, कारण सरकारने पैशांचं वितरण थांबवून ठेवलेलं नाही, तर थेट बँकांना आदेश काढले आहेत. हे आदेश थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले, कारण आज म्हणजे 2 डिसेंबरला मतदान आहे आणि जर मदतीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आजच जमा झाला नाही तर ग्रामीण मतदार सरळ पाठ फिरवतील. हे सरकारला देखील चांगलं समजलं आहे. म्हणूनच काय झालं आहे माहीत आहे का, आज तुमच्या मोबाईलवर नमो योजनेचे 2,000 रुपये आले असा मेसेज येईल आणि त्यासोबतच अतिवृष्टीची मदत म्हणून 12,000 रुपये जमा झाले असा दुसरा मेसेजही दिसेल. एकूण 14,000 रुपयांचा दिवस शेतकऱ्यांसाठी सोमवार अक्षरशः सणासारखा गोड जाणार. आता प्रश्न असा की नेमक्या कोणत्या 15 जिल्ह्यातील 150 तालुक्यांना ही रक्कम मिळणार आहे. ही अपडेट तुम्हाला काही क्षणातच समजेल, पण त्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता यावेळी सर्वांना मिळेल असं नाही. सरकारने स्पष्ट केलं आहे की यावेळी पैसे नेहमीच्या पद्धतीने नव्हे तर थोड्या वेगळ्या निकषानुसार वाटप केले जाणार आहेत. कोण पात्र कोण अपात्र याची यादी तयार आहे आणि 30 लोकांच्या अपेक्षेचा गोंधळ वाढवणारी ठरलेली आहे. पण याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं, 150 तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात थेट पैशांचं वितरण सुरू झालं आहे आणि ही गोष्ट अफवा नाही तर 100% अधिकृत माहिती आहे. सरकार जे सांगतंय तेच आम्ही तुम्हाला इथं अक्षरशः पोहोचवत आहोत, म्हणून तुम्ही नीट लक्ष देऊ नये का. आता पुढचा भाग म्हणजे कोणत्या तालुक्यांच्या नशिबात ही मदत आहे हे समजण्याचा क्षण अगदी जवळ आला आहे. आज 2 डिसेंबर मंगळवार अनेकांच्या नशिबात गोडवा घेऊन येणार आहे, कारण आज काहींना थेट 12,000 रुपये अतिवृष्टीची मदत तर काहींना 2,000 रुपये नमो योजनेचे पैसे. तर नशिबान शेतकऱ्यांना या दोन्ही रकमा मिळून एकदाच 14,000 रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.
पण लक्षात घ्या, जसे पैसे मिळणार आहेत तशीच एक महत्त्वाची बातमी सुद्धा सरकारकडून आली. सरकारने स्पष्ट केलंय की सर्वांनाच लाभ भेटणार नाही. काही जणांनी वाट पाहून बिलकुल उपयोग नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं. कारण या मदतीसाठी सरकारने अतिशय कडक निकष लावलेले आहेत, अटी लावलेल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि मोठी अट म्हणजे ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे तेच शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरतील. अर्ज करताना तुमच्याकडून जोडलेलं रेशन कार्ड सरकारने तपासलं आहे आणि ज्यांच्या नावे पिवळं किंवा केशरी कार्ड आढळलं त्यांच्यासाठी 14,000 रुपयांची रक्कम आजपासून थेट बँकेत जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, यावेळी सरकारने फक्त रेशन कार्ड पाहिलं नाही तर PM किसान योजनेची चौकशी केलेली आहे. ज्यांच्या खात्यात आधीच PM किसानचा 21वा हप्ता 2,000 रुपये जमा झालेले आहेत त्यांची नावे सरळ बँकेकडे पाठवण्यात आली. म्हणजे अशा शेतकऱ्यांना आता नमो योजनेचा 2,000 रुपये आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 12,000 रुपये मिळून एकूण 14,000 रुपये थेट खात्यात जमा होतील, तेही आजच. आता तुम्ही विचार करत असाल, आमचं नाव आहे का, आमचा जिल्हा आहे का, आमच्या तालुक्यातही पैसे येणार का? तर तयार राहा, कारण पुढच्या अपडेटमध्ये 15 जिल्हे आणि 150 तालुक्यांची संपूर्ण यादी तुम्हाला सांगितली जाईल. जर त्या यादीत तुमचा तालुका असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अक्षरशः सोन्याची संधी घेऊन येणारा ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता खरी माहिती सुरू होते. आजचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर, ज्याची तुम्ही इतक्या दिवसांपासून वाट बघत होता. पण पैसे येणार कधी? तर ही वेळ तुम्ही नीट लक्षात घ्या. काहींच्या खात्यात रक्कम दुपारी 2 वाजल्यापासूनच जमा व्हायला सुरुवात होईल. जर त्यावेळेपर्यंत मेसेज आला नाही तर काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. दुसरी बॅच संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आहे आणि अजूनही जर रक्कम तुमच्या खात्यात आली नाही तर शेवटी रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येतील. म्हणजे काय, आजचा दिवस संपण्यापूर्वी एकही शेतकरी रिकामा राहणार नाही. कारण आज मतदान आहे आणि सरकारला सुद्धा ही गोष्ट चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना पहिल्या टप्प्यात फायदा मिळेल. तर नीट लक्ष देऊन ऐका. यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाचा आहे. सरकारकडून नुकतेच आदेश निघाले आहेत ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपयांची मदत आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 12,000 रुपयांची आर्थिक भरपाई म्हणजे तब्बल 14,000 रुपये थेट तुमच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली. या पहिल्या टप्प्यातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काही तालुके समाविष्ट करण्यात आले आहेत. आता त्या तालुक्यांमध्ये पहिला तालुका आहे खुलताबाद, दुसरा कन्नड, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर आणि पैठण. या सर्व तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना आजच रकमेचा मेसेज येण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही मोबाईल जवळ ठेवा. कधीही बँकेकडून रक्कम जमा झाल्याचा अलर्ट येऊ शकतो. तुमचं नाव, तुमचा तालुका जर जुळत असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी सणासारखा ठरणार आहे. आता आपण पुढचे जिल्हे पाहणार आहोत, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुमच्या नजरेतून महत्त्वाचे जिल्हे निसटू शकतात. आता आपला पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, आता तुमचा नंबर लागला आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात ज्या तालुक्यांना निधी मंजूर केला आहे त्याची अधिकृत यादी खाली देत आहे. जर तुमचा तालुका यामध्ये असेल तर समजा तुमचे पैसे येणं पक्क आहे. पहिल्या फेरीमध्ये समाविष्ट झालेले तालुके आहेत गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पालम, मानवत आणि पूर्णा. जर तुम्ही यापैकी कोणत्याही तालुक्यात राहत असाल तर नमो योजनेचे 2,000, अतिवृष्टीचे 12,000 असे एकंदरीत 14,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतील. मोबाईल जवळ ठेवा. कधीही तुमच्या मोबाईलवर अमाऊंट क्रेडिटेड असा मेसेज दिसू शकतो. त्यानंतर आपला पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. आता लक्ष द्या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये काही ठराविक तालुक्यांची निवड सरकारने केली आणि ते तालुके आहेत नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी आणि धडगाव. या तालुक्यांमध्ये राहणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 12,000, नमोचे 2,000 असे एकूण 14,000 रुपये थेट बँकेत जमा व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर नंबर लागतो आपल्या नांदेड जिल्ह्याचा. आता नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, कंधार, किनवट या तालुक्यांमध्ये जर तुम्ही शेती करत असाल, राहत असाल तर 100% तुमच्या खात्यात 14,000 रुपये जमा होतील. त्याच्यानंतर आहे आपला बीड जिल्हा. आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुमच्यासाठी आनंदाचा दिवस. बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई आणि परळी वैद्यनाथ या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 14,000 रुपये आज थेट सरकार जमा करणार आहे. 2,000 नमोचे
आणि 12,000 रुपये अतिवृष्टीची नुकसान भरपाई. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्या जिल्ह्यांच्या पुढच्या यादीमध्ये आहे जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, खानदेशातला धुळे, जळगाव, तिकडे विदर्भातला बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. या भागातील शेतकरी बांधवांना सुद्धा या ठिकाणी या टप्प्यांमध्ये नमो शेतकरी आणि नुकसान भरपाईची मदत मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती नमो शेतकरी आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची अत्यंत महत्त्वाची माहिती, जी तुमच्यासाठी सोन्यासारखी ठरू शकते. सरकारकडून आलेलं अतिशय महत्त्वाचं अपडेट. सरकारने जे 15 जिल्हे ठरवले आहेत आणि त्या 15 जिल्ह्यांमध्ये जे तालुके ठरवलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती, डिटेल माहिती आज आपण पाहिली. जर तुम्ही या 15 जिल्ह्यांमधील असाल, 150 तालुक्यांमधील असाल, तर तुमच्या मोबाईलवर अमाऊंट क्रेडिटेड नावाचा बँकेचा मेसेज 100% येऊ शकतो. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, एकही शेतकरी रिकामा राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांना मदत भेटणार नाही त्यांच्यासाठी पुढील टप्प्यामध्ये निधी पोहोचवला जाईल. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.